नमस्कार मित्रांनो. RT 25 RT म्हणजे काय? राईट टू एज्युकेशन. आता राईट टू एज्युकेशन अंतर्गत शाळेचे व्हेरिफिकेशन चालू आहे मित्रांनो. बरेच पालक लोक, विद्यार्थी लोक जे ज्याचे छोटेसे लहान लहान भाऊ आहेत ते काय विचारतायत की बाबा सर नेमकं आता RT चे फॉर्म भरायची ती सुरुवात कधी होणार? तर याची काही अपडेट नाही मित्रांनो, परंतु याच्या नियमामध्ये त्यांनी काय केलेलं आता बदल केलेला आहे. आता याच्या नियमामध्ये बदल काय केला की बरेच लोक फ्रॉड करायला लागले. फ्रॉड कसं नेमकं की ऍड्रेस ज्या शाळामध्ये चांगलं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय ते तिथला काय करतायत ऍड्रेस टाकतायत आणि तिथे तो फॉर्म भरून घेताय. म्हणजे मग काय होतंय की तिथला तुमचा लवकर नंबर लागतो. त्या शाळेपाशी 1 किलोमीटर अंतरावर किंवा त्या शाळेपासून 2-4 किलोमीटर अंतरावर जर तुम्ही तुमचा ऍड्रेस टाकला तर तुम्ही लागण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि मागच्या वेळेस आम्ही तसं केलं त्यामुळे बरेच जण लागले, परंतु ते आम्ही प्रॉपर केलं होतं. आता याच्यामध्ये बरेच असे लोक आहे की ते फ्रॉड पण करत होते. कसं? जर समजा आता तुम्ही राहत असाल समजा तुमच्या गावाला आणि तुमच्यापासून 30 किलोमीटर अंतरावर एखादी चांगली शाळा आहे आणि तुम्हाला तुमच्या पाल्याला तिथे शिकवायचं, तर तुम्ही काय करत होते माहितीये का? तिथला ऍड्रेस टाकून तो फॉर्म तिथे भरत होते आणि त्याच्यानंतर अगोदर डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नव्हती, त्यामुळे ते ओरिजिनल आहे किंवा नाही ते कळत नव्हतं. नंतर मग तुम्ही भाडेकरारनामा कोणाकडून तरी करून डुप्लिकेट वगैरे करून ते ऍडमिशन घेत होते आणि त्याच्यानंतर ते तिथे राहायला जात होते. आता बरेच याच्यामध्ये काय माहितीये का, श्रीमंत लोक आहे सगळ्यात जास्त, म्हणून जे हे असे करणारे गोरगरीब लोक त्याच्यामध्ये अक्षरशः सरकारला जास्त आढळले नाही. त्या गोष्टीमुळे सरकारनं काय केलं, हा निर्णय घेतलेला बाबा हे लोक चुकीचं करताय. आणि जे चांगलं उत्पन्न आहे ते पण काय करताय माहितीये का, आपलं उत्पन्न कमी करून ते RT मध्ये फॉर्म भरताय आणि ह्या योजनेचा लाभ घेताय. म्हणजे गोरगरीब लोक या योजनेपासून वंचित राहत आहे. आता याच्यामध्ये त्यांनी बदल काय केला की बाबा तुम्ही जिथं राहता, ज्या गावामध्ये राहता, त्या गावापासून तुमच्या 1 किलोमीटर अंतरावर ज्या शाळा असेल तिथं तुम्ही तो फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये शासनाने जो निर्णय घेतला 1 किलोमीटर अंतरचा, हा सरळ सरळ चुकीचा आहे. कारण बरेच असे खेडे आहे की ज्या गावामध्ये समजा त्या गावापासून 10 किलोमीटर अंतरापर्यंत विना अनुदानित इंग्लिश स्कूल कुठेही नाही. मग त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे की त्या विद्यार्थ्याचा खूप सारा प्रॉब्लेम आहे. आणि जर समजा तुम्हाला तिथं फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला तिकडला भाडे करारनामा किंवा तिथलं लाईट बिल तुमच्या नावावरलं ते आता अपलोड करावं लागणार आहे. आणि बाकीचे जे पण डॉक्युमेंट मित्रांनो ते सुद्धा अपलोड करावं लागणार आहे. पहिले कसं होतं माहितीये का, तुम्हाला फॉर्म भरताना डायरेक्ट ऍड्रेस टाकून तुम्ही भरू शकत होता. तुम्हाला कोणताही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नव्हती. ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं होतं, डॉक्युमेंट तिथं नेऊन द्यावं लागत होते. आणि डॉक्युमेंट नेऊन दिल्याच्या नंतर जर तुम्ही त्याच्यामध्ये फ्रॉड वगैरे केला असेल आणि तुमचं व्हेरिफिकेशन नाही झालं तर तिथं पैसे देऊन घेऊन मॅनेज होत होतं किंवा तिथं चिडाचिड किंवा भांडण होत होते. त्या गोष्टीमुळे शासनाने काय केलं, आता ही पारदर्शकता आणण्यासाठी सरळ सरळ आता डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला अपलोड करावं लागणार मित्रांनो. आता डॉक्युमेंट अपलोड करताना पण त्यांनी बघा, निवासी जो पुरावा आहे मित्रांनो त्याच्यासाठी रेशन कार्ड, त्याच्यानंतर तुमचं लाईट बिल आणि त्याच्यामध्ये आधार कार्ड. आता हे त्याच्यामध्ये ग्राह्य धरले जाणार आहे निवासी पुरावा म्हणून. त्याच्यानंतर बालकाचं, त्या मुलाचं काय करणार आहे माहितीये का, आधार कार्ड हे कंपल्सरी नाहीये. त्याचं काय माहितीये का तुम्हाला, त्याचं तुमच्याकडं जन्म दाखला हा कंपल्सरी मित्रांनो. आधार कार्ड नसेल, आतापर्यंत आधार कार्ड समजा 5-6 वर्षापर्यंत सगळेजण काढून घेतात, परंतु बरेच जण असते ते जण नसतं. तुम्ही जन्म प्रमाणपत्र तिथं देऊ शकता मित्रांनो, ग्रामपंचायतचा असो किंवा महानगरपालिकाचं. त्याच्यानंतर जातीचा दाखला असल्यास, जर समजा तुम्ही जनरल मधून फॉर्म भरला असेल ओपन मधून, तर तुम्हाला जातीच्या दाखल्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला पण लागतो मित्रांनो त्यासाठी. आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे 2 फोटो, म्हणजे एक फोटो जरी तुम्ही अपलोड केला तर काही हरकत नाही, परंतु नंतर ज्यावेळेस तुमचा नंबर लागेल त्यावेळेस तुम्हाला तिथे 2 फोटो द्यावा लागणार मित्रांनो. अशी शासनानं अपडेट केलेली आहे RTच्या बाबतीत. परंतु काय माहितीये का, याच्यामध्ये हा 1 किलोमीटरचा जो निर्णय मित्रांनो तो चुकीचा आहे सरळ सरळ. कारण काय होतं माहितीये की ह्या गोष्टीमुळे बऱ्याच खेड्यातील विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही. आणि जरी फॉर्म भरला त्याच्यामध्ये लवकरात लवकर ते जे तुमचा निवासी पुरावा मित्रांनो, लाईट बिल किंवा भाडे करारनामा वगैरे जे असेल आणि तो लिगली लागेल, तो देणं एवढ्या लवकर शक्य नाही. तर त्या गोष्टीमुळे शासनाने याच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. डॉक्युमेंट ओरिजिनल मागा, नो प्रॉब्लेम. तुम्ही जे काही ओरिजिनल लागतं ते सगळं ओरिजिनल मागा, त्याची शहानिशा करा. जर फ्रॉड वगैरे आढळलं त्याच्यावर केस वगैरे करा, कायदा कडक करा. परंतु काय माहितीये का, असं करू नका. जे 1 किलोमीटरचं अंतर आहे ते वाढवून द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, कमेंट करा. धन्यवाद.